तर निवडणूक बंद करा नाहीतर ओपन वोटिंग ठेवा, बिल संसदेत आणेन असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। घोडेबाजारासारखे उद्योग बंद झाले पाहिजे असं म्हणत सुळे चांगल्याच संतापल्या। मी आयोगात जाईन, वेळ पडली तर कोर्टातही जाईन असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर 1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं याचीही चौकशी लावा असं ज्योती वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलंय। विधान परिषदेचा मतदानाचा आणि ह्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही। एक तर मी स्वतःच बिल मूव्ह करणार आहे की हे इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। हात वर करा, व्हिप काढा आणि त्याच पद्धतीने इलेक्शन झालं पाहिजे, ही माझी भूमिका असेल। काही दिवसात तुम्हाला माझं ते बिल पार्लमेंटमध्ये दिसेल। मी इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे आणि मी या सगळ्या प्रक्रियेवर वेळ पडली तर कोर्टातही जाणार आहे, कारण का हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हा मताची मी आहे। कुठल्याही बाजूला असू दे, सत्तेत किंवा विरोधात, या भानगडीच होता कामा नये। निवडून यायचंय तर या, आणि तुम्ही कशासाठी निवडून येताय ह्याची तर क्लॅरिटी असली पाहिजे। या लोकांनी आपला पक्ष सांभाळता येत नाहीये, या लोकांना आपली माणसं सांभाळता येत नाहीयेत। आणि खरं तर मग बिलच जर मांडायचं असेल तर मग 1 एकर शेतीमधून 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं याची सुद्धा चौकशी खरं तर लावली पाहिजे। मला वाटतं की सुप्रियाताईंनी उलट सगळ्या शेतकऱ्यांना प्रबोधन केलं पाहिजे की 100 कोटी वांग्याचं उत्पन्न कसं निघतं, शेतकरी आत्महत्या तरी थांबतील।